शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। निलेश राणेंनी वैभव नाईकांवर एक्स पोस्ट करत आरोप केलेले आहेत। पुतळा कोसळल्यानंतर नाईक 15 मिनिटात घटनास्थळी आले असा आरोप राणेंकडून करण्यात आलाय। घटनास्थळी नाईक 15 मिनिटात कसे आले असा सवालही विचारण्यात आलाय। पुतळा कोसळण्यामागे वैभव नाईकांचा हात तर नाही ना असाही यामधून त्यांनी सवाल केलेला आहे। लोकप्रतिनिधी असल्याने तात्काळ घटनास्थळी पोहोचणं माझं काम होतं असं उत्तर यावर आमदार वैभव नाईकांनी दिले। ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा आमदार वैभव नाईक 15 मिनिटात घटनास्थळी पोहोचले। आजूबाजूला नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवलीमध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, घटनास्थळी 15 मिनिटात नाईक कसे पोहोचू शकतात असा सवाल निलेश राणे यांनी वैभव नाईकांना केला। जर काही वैभव नाईकांनी घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी करा असा सूचक इशाराही निलेश राणेंनी दिला। काल मला काही फोन आले आणि जी माहिती माझ्या कानावर आली ना ती अतिशय धक्कादायक आहे। म्हणजे देव करो ते सगळं खोटं निघावं, नाहीतर वैभव नाईकच सोडा, वैभव नाईकाचं कुटुंब पण महाराष्ट्रात राहू शकत नाही। आणि जर हे खरं असेल तर अतिशय भयानक होणार वैभव नाईकांसाठी की अशा पण अवलादी ह्या महाराष्ट्रामध्ये आहे का? जर असतील आताच त्यांनी पाकिस्तानला बोटीतून जायची तयारी ठेवावी। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्यानंतर त्या ठिकाणी पहिला मी गेलो। ही खरं तर मी त्या ठिकाणी या लोकप्रियते असल्यामुळे माझं अस्तित्व, माझं नातं, माझं हृदय या जिल्ह्यामध्ये, या मालवणमध्ये असल्यामुळे मी कुठे मुंबईत राहत नाही तर मी या जिल्ह्यामध्येच राहतो आणि त्यामुळे सुखदुःखांशी मी त्याच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असतो। आणि मी खालच्या प्रतिमेच्या नुसार आम्ही सगळेच सहकारी आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी गेलो। त्यामुळे सुद्धा तुमचं राजकारण खरं तर तुमची जे भ्रष्टाचार केलेला आहे हे आता लोकांना कळलेलं आहे आणि तोच भ्रष्टाचार तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काढून टाकल्याशिवाय राहणार नाही।